नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज एक 5 मिनिट करंट अफेअरची एक सीरीज चालू करतोय. त्याच्यामध्ये आपण एक टॉपिक जो महत्त्वाचा आहे, जो मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक आहे, जो एक्झामला विचारला जाऊ शकतो. येणाऱ्या एक्झाममध्ये असे टॉपिक्स असतील जे विचारले जाऊ शकतात. अशा टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत. सो आपण आजचा टॉपिक आहे आपला महत्त्वाचा, आपल्या दिवंगत आशा भोसले. ओके, ज्यांना महाराष्ट्र भूषण सुद्धा पुरस्कार मिळाला होता. ओके, पद्मश्री, पद्मविभूषण मिळालेला आहे. सो त्यांच्या वैयक्तिक जीवन, त्यांची कारकीर्द काय होते ना, कोणकोणते महत्त्वाचे पुरस्कार भेटलेले आहेत आणि आपल्या एमपीसाठी काय महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत वगैरे, याच्यावर आपण अभ्यास करणार. सो वन बाय वन आपण अभ्यास करूया. पहिल्यांदा त्यांचा बघूया जीवन परिचय, त्यांचं वैयक्तिक जीवन काय होतं. तर त्यांचं काय म्हटलंय पूर्ण नाव, तर आशालता दीनानाथ मंगेशकर असं त्यांचं काय होतं नाव होतं. ते आपल्या लता दिदींच्या काय होत्या, धाकट्या बहीण होत्या. ओके, सो त्यांचा जन्म आहे 8 सप्टेंबर 1933 सांगलीमध्ये, महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय झालेलं आहे तर जन्म झाला होता. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर प्रसिद्ध शास्त्रीय गायक, माहिती असेल तर नाट्य संगीतकार सुद्धा होते. त्यांची भावंडे, ओके, लता मंगेशकर ही त्यांची थोरली बहीण, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची काय होते, अशी ही 5 भावंड होती, लक्षात ठेवायचं. मृत्यू त्यांचा आताच आपला 12 एप्रिलला काय झालेला आहे, 12 एप्रिल 2026 वयाच्या 92व्या वर्षी काय झाले, त्यांचा मृत्यू झालेला आहे. मुंबई येथे काय झालेला मृत्यू झाला आहे. सो त्यांची कारकीर्द काय होती बघूया आपण. तर त्यांची कारकीर्द जर आपल्याला विचारली तर त्यांनी पहिलं गाणं 1900, बघा महत्वाचं, 1993 लक्षात ठेवायचं इथं. हा, त्यांची कारकिर्दी जरी विचारली तर असं होतं की ते लक्षात ठेवायचं, तुम्ही जर एक त्यांच्याबद्दल फॅक्ट्स माहिती असेल तर त्यांचा ते वयाच्या 16व्या वर्षीच काय करतात, लग्न करतात. कोण, आशा भोसले, म्हणजे पळून जाऊन लग्न करतात असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये लता दीदी तर ऑलरेडी काय होत्या म्हणतात ना, एस्टॅब्लिश होत्या ॲज अ सिंगर म्हणून. सो असं म्हटलं जायचं की आशा भोसलेंना त्यांची ओळख निर्माण करणं काय होतं, तेवढं म्हणतात ना सोपं नव्हतं. सो असं म्हटलं जायचं की आशा भोसले कोण, तर लता दीदींच्या त्या काय आहेत, त्या बहीण आहेत. सो त्यांना स्वतःची ओळख काय करायची होती, निर्माण करायची होती, आणि त्यांनी ते केलं. 1943 मध्ये त्यांनी बरोबर 10 वर्षांनी माझा बाल, म्हणजे बघा वयाच्या 10व्या वर्षी माझा बाल या चित्रपटासाठी त्यांनी पहिलं काय केलं, गायन केलेलं आहे. सो विचारू शकतात एक्झामला क्वेश्चन, तर पहिलं गाणं त्यांनी कोणत्या चित्रपटात गायलेलं आहे, तर माझा बाल, लक्षात ठेवायचं. पुढे 1948 मध्ये त्यांनी चुनरिया या चित्रपटात सावन आया या गाण्याद्वारे त्यांनी काय केली, हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काही आपली एंट्री केलेली आहे. तो चुनरिया या चित्रपट लक्षात ठेवा, आणि कोणतं गाणं आहे ते सावन आया. आपल्या मराठीमध्ये लक्षात ठेवा माझं बाल. जागतिक विक्रम म्हणजे त्यांच्या नावाने असं आहे की त्यांनी 20हून अधिक भाषांमध्ये काय केलेलं आहे, तर गाणं गायलेलं आहे. किती भाषांमध्ये, 20हून अधिक भाषांमध्ये गाणं गायलेलं आहे. ओके, आणि इथे सॉरी हे लक्षात ठेवा 11,000, किती लक्षात ठेवा, 11,000हून अधिक गाणी गाण्यासाठी त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं काय आहे, नाव नोंदवलं गेलेलं आहे. किती लक्षात ठेवायचं तुम्ही इथे, बाय मिस्टेक झालेलं आहे, 11,000 लक्षात ठेवा. किती, 11,000हून अधिक गाणी गाण्यासाठी त्यांचे नाव काय आहे, गिनीज ऑफ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलेलं आहे. त्यांची काय ओळख होती, तर असं वर्सॅलिटी म्हणू शकतो आपण, कोणतेही गाणं त्यांना गायला देऊ द्या, ते गाणे गायचे. ओके, त्यांच्यामध्ये त्यांचं महत्त्वाचे खूप गाणे आहेत, म्हणजे म्हणतात ना, आपण म्हणू शकतो की त्यांची गाणी कोणकोणती आहेत अशी महत्त्वाची, म्हणजे महत्त्वाची गाणी विचाराल ना, म्हणजे असे वर्सटाईल अशा होत्या की ते कोणतेही गाणं त्यांनी दिलं गायला तरी ते गायच्या. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल रुपेले वाळूतो माडाच्या मनात येईना, मी डोलकर दर्याचा राजा, दिस जातील दिस येतील, गोमू संगतीनं माझ्यात तू येशील काय, म्हणजे अखेर खोप्यामध्ये खोपा, बोगडी माझी सांडली ग, तरुण आहे रात्र अजूनही, अशी महत्त्वाची जी म्हणतो ना फेमस गाणी आतापर्यंत मराठीमधली म्हणू शकतो किंवा हिंदीमधली म्हणू शकतो, त्यांनी गाणी गायलेली आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे जाऊन त्यांना महत्त्वाचे काही पुरस्कार भेटले, ह्याच्यावर तुम्हाला नक्कीच एमपीएससी क्वेश्चन विचारेल. त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार 2008 साली त्यांना भेटलेला आहे, तो त्याचं नाव आहे पद्मविभूषण. ओके, महत्त्वाचा आपला 2 नंबरचा नागरी पुरस्कार, भारतरत्न नंतर जर कोणता पुरस्कार असेल तर पद्मविभूषण त्यांना 2008 मध्ये भेटलेलं आहे, लक्षात ठेवायचं. नंतर त्यांना महाराष्ट्र भूषण सुद्धा 2021 मध्ये देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये 25 लाख रोख रक्कम दिली जाते. दादासाहेब फाल्के पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे 2000 मध्ये त्यांनी, लक्षात ठेवायचं. तुम्हाला हा क्रम विचारला जाईल एक्झाममध्ये. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना 1900 लक्षात ठेवायचं, हा 1989 आणि 1986 ला भेटलेला आहे. सॉरी 1981 आणि 1986 ला भेटलेला आहे, उमराव जान आणि इजाजत चित्रपटासाठी. फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्यांना भेटले 2001 साली, आणि फिल्मफेअर जीवन गौरव भेटले 2001 साली. फिल्मफेअर पुरस्कार 7 वेळा भेटलेला आहे, लक्षात ठेवा. सर्वाधिक वेळा पुरस्कार जिंकणाऱ्या गायकांपैकी एक गायिका आहेत. तो असे महत्त्वाचे त्यांचे काय आहेत, पुरस्कार आहेत. सो 2011 मध्ये त्यांनी गिनीज ऑफ
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आपलं नाव नोंदवलेलं आहे. तो हे एक पुरस्कार लक्षात ठेवा. सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, नंतर लक्षात ठेवा फिल्मफेअर, नंतर दादासाहेब फाल्के फिल्मफेअर, नंतर पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण. सो आपल्या एम-पीसाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर पहिली ग्रॅमी नामांकन म्हणून 1997 मध्ये त्यांना ग्रॅमी पुरस्कारासाठी काय केलेलं आहे, नामांकन नॉमिनेट केलं होतं. कोणत्या पुरस्कारासाठी? तर ग्रॅमी पुरस्कारासाठी, जो कलाक्षेत्रामध्ये दिला जातो. डॉक्टरेट पदवी त्यांना जोधपूर राष्ट्रीय विद्यापीठाचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जोधपूर राष्ट्रीय विद्यापीठ, अमरावती आणि जळगाव विद्यापीठातून त्यांना डॉक्टरेट ही काय दिलेली आहे, पदवी दिलेली आहे. ओके. त्यांना 18व्या महाराष्ट्र राज्यातनं सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून पुरस्कार मिळालेला आहे, जो एक विक्रम आहे. कितीव्या? 98व्याला नाही, सॉरी, इथे आपण 9 म्हणजे तिथे आपलं 1 लक्षात ठेवा. थोडं चुकीची माहिती आहे, म्हणजे म्हणू शकतो आपण थोडं मिस्टेक झालेली आहे. 18व्या महाराष्ट्र राज्य शासनाचा काय भेटलेला आहे, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळालेला आहे, जो एक काय आहे, महत्त्वाचा विक्रम आहे. आणि फ्रेडी मर्क्युरी पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणाऱ्या महत्त्वाच्या भारतीय महिला गायिका आहेत, लक्षात ठेवायचं. सो असे महत्त्वाचे काय आहेत त्यांची, काय काय पाहिलं आपण याच्यामध्ये, त्यांचा जन्म लक्षात ठेवा. अजून काय लक्षात ठेवा, त्यांची महत्त्वाचं कोणतं पहिलं गाणं आहे, तर माझा बाल लक्षात ठेवा. नंतर कोणत्या चित्रपट, हिंदी चित्रपट चुनरिया, कोणता त्यांना पुरस्कार भेटला, तर पद्मविभूषण 2008, महाराष्ट्र भूषण 2011, दादासाहेब फाळके पण लक्षात ठेवा 2000. हे महत्त्वाचे तुम्हाला 3 एक्झामला विचारले जाऊ शकतात. ओके. ग्रॅमी नामांकनासाठी पण ते पात्र होत्या. महाराष्ट्र राज्यातून 18व्या पुरस्कार भेटलेला आहे आणि फ्रेडी मर्क्युरी पुरस्कार त्यांना सुद्धा मिळालेला आहे. कोणकोणत्या विद्यापीठाने त्यांना पदवी दिलेली आहे, तर जोधपूर राष्ट्रीय विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ आणि जळगाव विद्यापीठांकडून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. एक्झामला नक्कीच क्वेश्चन विचारले, जोधपूर, अमरावती आणि जळगाव. ओके. सो आपण आशा भोसलेंबद्दल माहिती बघितलेली आहे. थँक्यू. जय हिंद.